हॅलो नमस्कार. ते बघा आपण ही जवसाची चटणी करणार आहोत. तर हे बाजारात मिळतात. तर मी पावशेर आणले, त्यातले मी थोडे घेतलेत. हे बघा, हे चांगले निवडून घ्यायचे, कारण यात बारीक खडे असल्याच कलरचे असतात. तर आपण ह्याची चटणी करणार आहोत. तर ही आपण कशाबरोबर पण खाऊ शकतो, इडलीवर, डोश्यावर किंवा अशी भाकरीवर खूप छान लागते ही. त्यासाठी फक्त हा लसूण थोडा जास्त घ्यायचा, सोलून, मीठ आणि मिरची पावडर. तर ह्याला फक्त ह्या 2-3च वस्तू लागतात. तर आपण हे खरपूस बारीक गॅसवर भाजून घेऊया. ह्याला करपवायचे नाही, आपण हे छान भाजून घेऊया. तर हे गरम झालं जास्त उडतात तडतड, तर तवा आपण गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे हे बाहेर असे उडणार नाहीत. हे बघा, हे असे भाजत आलेत आपले, चांगले तडतड करत लागले की मग हे ह्याला सारखं हलवत नाही, तर हे उडून सगळं बाहेर काढायचं, उडून जात. तर ह्याला आणि ह्याला बारीक आपण जितकी छान ह्याला खरपूस भाजू तेवढं चटणी खायला खूप टेस्ट लागते. चटणीला त्याचा वास पण खूप छान येतो बघा. तर आता आपण गॅस बारीक बंद करू. हे छान भाजून झालेत आपले, थोडे थंड पण झाले आणि एकदम कडकडीत मस्त लागतात चुरमत खायला. आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया. तर हे काय करायचं, बारक्या भांड्यात थोडं थोडं हे टाकायचं. हे बघा, ह्यात थोडं लसूणच्या अर्ध्या पाकळ्या ह्याच्यात टाकायच्या, थोडं कांदा मसाला किंवा मिरची पावडर टाकायची, किंवा मिरची वाटली तुम्ही लाल तरी चालेल, पण ही तिखट जास्त करायची नाही ना, त्याची टेस्ट तिखट वाटली. तयार. ह्याला तेल सुटतं. जवस खायला ही खूप छान लागते, भाकरीवर ते एकदम भारी लागते. नाचणीच्या भाकरीवर, आमच्या गावाला नाचणीच्या भाकरीवर हे रानात वगैरे खातात. हे बघा, आता ही थंड झाली ना की मग आपण याला बरणीत भरून ठेवू शकतो. हे बघा, ही जास्त तिखट नाही करायची. जर तुम्हाला ह्यात मीठ तिखट जर कमी वाटलं नंतर, सगळं वाटून झाल्यानंतर, तर तुम्ही हे 1-2 चमचे घेऊन त्यात थोडं मीठ टाकून वाटून थोडंसं फिरून मिक्सरला परत ह्यात मिक्स करू शकता.